नमस्कार, मी धनश्री. आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण माझं बाळ म्हणजे माझी सौम्या तिच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनसाठी मला थोडीशी काही तयारी करायची होती आणि ती मी कुठनं केली, कोणती थीम ठरवली आहे हे मी सगळं आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या वर्षीच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी मी तिला बनवणार आहे मरमेट आणि त्यातनंच काहीतरी एक सोशल मेसेज द्यायचा म्हणून मी असं बनवणार आहे की म्हणजे जसं की एक मरमेट आहे आणि त्या मरमेटला कुठे जाळी चिकटली आहे, कुठे प्लास्टिक अडकलंय तिच्या शरीरात, कुठे तिला मोठे मोठे जहाज आहेत, त्यांचे जे फॅन आहेत त्याचे कट्स लागलेत, या गोष्टी तिला मला दाखवायच्या आहेत. आता हे मी सगळं कसं साध्य करणार आहे हे ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. पण त्याच्या आधी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मी तिला मरमेट बनवणार आहे घरी, तर त्याचं सामान मी कुठून आणलं. तर मी एक पिंटरेस्ट मध्ये आयडिया बघितली होती, त्याच्यात 3 फोटोज आहेत. त्या 3 फोटोंचं कंबाईंड करून मी एक आउटफिट तिच्यासाठी बनवणार आहे मरमेटचा. आणि त्याच्यासाठी सामान घेण्यासाठी म्हणजे त्याचं कापड घेण्यासाठी बाबाजान चौक म्हणजे जे पुण्याचे आहेत त्यांना माहिती आहे, कॅम्पमध्ये बाबाजान चौक म्हणजे एक दर्गा आहे मोठा, त्या दर्गाच्या डाव्या हाताला आणि तसंच उजव्या हाताला दोन्ही साईडला अशी एक मोठी लेन आहे. तो पूर्ण जो रोड आहे तिथे सगळीकडे पाहिजे असे सुंदर सुंदर फॅब्रिक्स मिळतात. म्हणजे तुम्ही फक्त दाखवा आणि ते त्यांच्याकडे मिळतात. तर अशा सुंदर अशा फॅब्रिकची गल्ली मी ती आज तुमच्याशी शेअरही करणार आहे. तिथनं मी काय विकत घेतलंय हेही तुम्हाला दाखवते. आता शॉपिंग करण्याआधी आम्ही नेहमी करतो ती म्हणजे आधी पेटपूजा. कसं पोट अगदी छान भरलेलं असेल तर भरपूर एनर्जी मिळते आपल्याला शॉपिंग करण्यासाठी. महाराजा मॅक विथ फ्लोटिंग फंटा हे आमचं दोघांचं फेवरेट आहे. आणि या सगळ्यामध्ये माझी सौम्या या पिंक कलरच्या फुग्यासाठी खुश होती. हा पूर्ण कॅम्प एरिया आहे. इथे सगळे रेडीमेड कपड्यांची मोस्टली दुकानचे. तसंच थोडं पुढे गेल्यानंतर हा आहे बाबाजान चौक. हा दर्गा लक्षात ठेवा. ह्या दर्ग्यापासून सरळ चालत गेल्यानंतर डाव्या हाताला वळायचं. ती पूर्ण जी लेन आहे ती पूर्ण कपड्यांची आहे. इथनं थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर दोन्ही साईडला ही फॅब्रिकची दुकानं लागतील. हे लिब्बास इथलं खूप फेमस दुकान आहे, पण जे फॅब्रिक मला हवं होतं ते मला इथं अनफॉर्च्युनेटली मिळालं नाही. इथं जाण्याआधी मी काही टिप्स तुम्हाला देते, त्या टिप्स तुम्ही फॉलो करा. इथली शॉपिंग तुमची खूप छान होईल. टिप नंबर 1 की तुम्हाला नक्की काय करायचंय, म्हणजे तुम्हाला साडी बनवायची आहे, तुम्हाला लेहंगा करायचा आहे की तुम्हाला एखादा वेगळा काहीतरी ड्रेस बनवायचा आहे, हे एम तुमचं फिक्स पाहिजे. टिप नंबर 2 म्हणजे जे तुम्हाला बनवायचंय म्हणजे लेहंगा असो, साडी असो किंवा ड्रेस असो, या सगळ्याचा कलर तुम्हाला कोणता हवा आहे हाही तुम्ही फिक्स करा आधीच. तिसरी टिप अशी की तुम्हाला जे काही आउटफिट बनवायचं असेल त्याच्यासाठी लागणारी साडी, गोटापट्टी, कोणतीही गोष्ट त्याला सजवण्यासाठी लागेल, अगदी पॅचवर्क देखील तिथे मिळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार करून तिथे जा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शॉपिंग करण्यासाठी खूप उपयोगी पडतील. हे जे दुकान आता मी तुम्हाला दाखवणार आहे यांच्याकडे बेस्ट व्हरायटीज होत्या सगळ्या फॅब्रिकच्या आणि मला हवं असंच फॅब्रिक मला इथे मिळालं. त्यांची प्राइसही खूप रिझनेबल होती. आणि दुसरी गोष्ट, हे जे दादा आहेत जे मला शॉपिंग करण्यासाठी हेल्प करतायत त्यांना स्वतःच भरपूर आयडियाज येत होते आणि ते मला हेल्प करत होते की तुम्ही हे फॅब्रिक वापरा, ते फॅब्रिक वापरा. अगदी खूप सपोर्ट करत होते मला सगळ्या गोष्टींसाठी. त्यांचा नंबर इथे राईट हँड कॉर्नरला मी तुम्हाला दिलेला आहे. तसंच त्यांचं व्हिजिटिंग कार्ड देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही त्यांच्या दुकानामधलं फॅब्रिक कलेक्शन बघू शकता. खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे प्राइस रेंजही खूप छान आहे. या दुकानाचं हे लोकेशन आहे जे मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. तुम्ही कधी बाबाजान चौकमध्ये आलाच तर नक्की ह्या दुकानाला व्हिजिट द्या. हे बघा, हे काही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. मला मनापासून ह्यांचं कलेक्शन आवडलं. तिथला स्टाफ खूप आपल्याला हेल्प करतो आणि त्यांना स्वतःला ह्या फॅब्रिकच्या गोष्टींची इतकी आयडिया आहे की आपण त्यांना जस्ट फोटो दाखवला की मला हे असं असं काहीतरी बनवायचंय, बस ते आपल्याला सांगतात की ताई ह्याला हे छान दिसेल फॅब्रिक, त्याला ते सूट होईल आणि त्यांच्या आयडियाज आपल्याला खरंच पटतात देखील. तुम्हाला जर स्वतःचे ड्रेस स्वतः डिझाईन करायला फार आवडत असेल, पर्टिक्युलर एखाद्या हिरोईनची किंवा कोणत्याही इन्फ्लुएन्सरची साडी खूप आवडली असेल, तर अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही इथे येऊन तसेच फॅब्रिक तुम्हाला इथे मिळू शकतात. आणि दुसरं म्हणजे इथे स्टिचही करून मिळतं. या दुकानात नाही स्टिच करत, पण हे तुम्हाला सजेस्ट करतील की तुम्ही कुठनं ह्या स्टिच करू शकता. आणि जर तुम्ही स्वतःच फॅशन डिझायनर असाल तुमच्यासाठी तर बेस्ट आहे. दुसरं म्हणजे जर तुम्हाला कलर्स इथे मिळत नसतील, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही व्हाईट क्लॉथ घेऊन इथे डायही करून घेऊ शकता. त्या दादाचं 15 ते 20 मिनिटं डोकं खाल्ल्यानंतर फायनली हे जे 3 फॅब्रिक तुम्हाला दिसत आहेत ते मी फिक्स केले.
गंमत म्हणजे त्या दादाला देखील दाखवायचा अजिबात कंटाळा नाहीये. जे म्हणन तो पटकन दाखवतो आणि खरंच तो खूप मनापासून आपल्याला हेल्प करतो. ऑनलाईन जर आपण मरमेडचे ड्रेस घ्यायला गेलं तर जवळजवळ 1600 ते 1700 रुपयापर्यंत आपल्याला हे ड्रेस मिळतात आणि इथं हा पूर्ण ड्रेसचे फॅब्रिक मला फक्त 350 रुपयांपर्यंत पडलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला आयडिया नसेल की तुम्हाला जे आउटफिट बनवायचंय त्याला किती फॅब्रिक लागल, तर त्या दादांना अंदाज देखील आहे की तुम्हाला या गोष्टीसाठी किती फॅब्रिक लागू शकतं. त्यामुळे डोळे झाकून फक्त काय बनवायचंय हे डोक्यात ठेवून तुम्ही इथे जा. बाकी सगळे आयडियाज तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर त्यांनाच मी विचारलं की इथे लेस कुठे सुंदर मिळतील. अगदी त्या दुकानाच्या शेजारीच एक छोटंसं कमान आहे. त्या कमानावर लिहिलेलं आहे डॉक्टर सिरम पुनावाला. आणि त्या कमानीच्या अगदी आत गेल्यानंतर समोरच एक सुंदरसं दुकान तुम्हाला लेसचं मिळेल. इथेही इतक्या प्रकारच्या लेस आहेत, इतक्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते तुम्ही आधीच ठरवून जा की तुम्हाला काय हवंय, जेणेकरून तुम्ही तिथं गेल्यानंतर बिलकुल कन्फ्यूज होणार नाही. आणि जी मी काउरी शेल्सची लेस घेतलेली आहे हे आउटफिट बनवण्यासाठी ही आहे. ही मला 250 रुपये मीटर अशी पडलेली आहे. पण ही खरंच खूप सुंदर काउरी शेल्सची आहे. त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आणि नंबर हे दोन्ही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आता एकदा का मनासारखं फॅब्रिक आणि लेस ह्या दोन्ही मिळाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या शॉपिंगला गेलो. कारण आम्हाला असं कळलं होतं SGS मॉलमध्ये खूप सारे सेल्स लागलेले आहेत. आता तिथे काय शॉपिंग केली हे मी तुमच्याशी थोडं पुढे शेअर करते. माझ्या सांगण्यावरनं प्लीज तुम्ही एकदा तरी या लेनमध्ये एक चक्कर मारा. तुम्हाला खरंच पुण्याची ही साईड कधीच बघायला मिळालेली नसेल. तिथे चालता चालता मला ही 100 वर्षापूर्वीची इमारत दिसली. इतकी सुंदर इमारत मी कधीच बघितली नव्हती आणि ही आपल्या कॅम्पमध्ये आहे. मला बिलीवच होत नव्हतं, इतकी सुंदर ही इमारत आहे. मॉल्समध्ये जे शॉपिंग मी करत होते त्याचे व्हिडिओज मी जास्त काढले नाहीत. पण स्पेशली मला तुम्हाला ह्या चहाचं दुकान सांगायचं आहे. शेगाव कचोरी म्हणून हे दुकान आहे आणि त्याच्या खाली छोटंसं पटेल चहावाला म्हणून हे छोटंसं दुकान आहे. कॅम्पमधली जी फेमस कुमार प्रॉपर्टीजची जी बिल्डिंग आहे त्याच लेनला थोडंसं पुढं आल्यानंतर ही छोटीशी चहाची टपरी आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्ही लेमन टी म्हणून ऑर्डर करा. खरंच सांगते, शॉपिंग केल्यानंतर जो आळस आलेला होता, जे मी दमले होते, ह्या लेमन टीने मी पूर्ण विसरून गेले. हा बेस्ट लेमन टी आहे माझ्या लाईफचा मी पिलेला. तुम्ही आल्यानंतर इथे नक्की ट्राय कराल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. जसं की तुम्ही बघितलं की बाबाजान चौकमध्ये मी काय काय घेतलं. मी फक्त तिथंच शॉपिंग केली नाही, तर ऑफकोर्स आपण पुण्यात गेलोय ते पण कॅम्प सारख्या एरियामध्ये, तर आपण शॉपिंग करतोच. तर हाऊ मला तिथं जे FS रोड आहे आपण म्हणतो तो एवढा आवडत नाही. कारण तिथले कपडे खरंच खूप म्हणजे लो क्वालिटीचे असतात म्हणा किंवा वन टाइम यूज असतात. आणि स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना त्या गोष्टी छान वाटायच्या की ठीक आहे खूप सारे ड्रेस घालायचे, थोडे दिवस राहिले टिकले, इट्स ओके. पण आता ज्या स्टेजला मी आहे त्यावेळेस मला असं वाटतं की जी गोष्ट मी घेईन ती एक तर खूप दिवस टिकली पाहिजे, त्याचं फॅब्रिक छान पाहिजे, त्याच्या सगळ्या गोष्टींमुळं. FSला तर मी सॉरी तिथे शॉपिंग नाही करत जास्त, मला जास्त आवडतही नाही तिथली शॉपिंग केलेली. पण मी ह्यावेळेस क्लोअर सेंटरला शॉपिंग केली आहे आणि थोडीफार ह्यांची शॉपिंग आम्ही SGS मॉलमधनं केली आहे. ती काय काय केली तुम्हाला आता मी सगळी दाखवते. कॅम्पमध्ये जे DIY आहे तिथनं मी हे छान सुंदरसं मरमेडचं बेल्ट आणलेलं आहे माझ्या बाळासाठी. तुला घालून दाखवायचंय? ये ना घालून दाखव. ही आमची छोटीशी मॉडेल, खूप नीट असं सुंदर मरमेडचं बेल्ट तिला आम्ही घेऊन आलेलं आहे. बघू. आणि सगळ्यात आधी तुम्ही जर 19 किड्स असाल तर तुम्हाला माहिती आहे मरमेड म्हटलं की आपल्याला डोळे झाकून आठवते ती म्हणजे एरियल, जे कार्टून आपण कार्टून नेटवर्कला बघायचो. वाव, मला ती मरमेड एवढी आवडायची. मला ती एरियल इतकी आवडायची. जे ड्रेसिंग होतं त्या थीमवर मी जरा कापड घेऊन आलेली आहे तिथनं. सगळ्यात आधी जी फिश टेल आहे त्याच्यासाठी मी हे कापड घेऊन आलेली आहे तिथनं. ती सुंदर आहे. हे कापड मी फिश टेलला वापरणार आहे. की त्याला हे अस्तर मी ऍक्च्युली तिथं मला अस्तर नाही मिळाले चांगले. मी उरळीमधनच म्हणजे माझ्या गावामधनच हे अस्तर घेतलेलं आहे. त्यानंतर हे फॅब्रिक इतकं सुंदर आहे. आता मला माहित नाही तुम्हाला किती दिसतंय ते मोबाईलमध्ये, कसं दिसतंय काय, पण हे फॅब्रिक असं शाईन करतं, खूप सुंदर आहे. आणि हे फॅब्रिक मी टॉपसाठी घेऊन आलेले आहे तिच्या.
तसंच मी एक कॅन पण घेऊन आलेले आहे. जसं आपण फिशची अशी बॉटम बॉडी बघतो, तिथे खाली अशी सुंदरशी फिश टेल असते. तुम्हाला मी इथे ह्या कॉर्नरला दाखवेल की अशी. ते बनवण्यासाठी मी हे कापड घेऊन आलेली आहे आणि ते व्यवस्थित असं शेप मध्ये राहण्यासाठी मी तिथनं कॅन पण घेऊन आलेली आहे. कॅन खूप सुंदर क्वालिटीचा आहे ऍक्च्युली, तुम्ही बघू शकता. अजून मी तिथनं घेऊन आलेली आहे ते म्हणजे हे कावरी शेल्सचं खूप सुंदर लेस तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी कावरी शेल्सची लेस आहे. माझ्या डोक्यात आधी इनिशियल आयडिया अशी होती की मी ते तिच्या कमरेला असं लावणार होते, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिला आपण काही ज्वेलरी देत नाहीये. सो मग मी हे असं तिला सुंदर गळ्यामध्ये घालणार आहे आणि तसंच त्याचं हातामध्ये देखील बनवणार आहे. तुला बघायचंय, तुला दाखवायचंय, ये आमच्या मॉडेलला दाखवायचंय की ती कशी दिसणार आहे. बघू, दाखव. हे बघा, असं सुंदर गळ्यात ती घालणार आहे आणि हातात दाखव. आणि असं छान छोटस हातात सुद्धा तिच्या घालणार आहे, जेणेकरून ती सुंदर अशी प्रिन्सेस कावरी शेल्सनी सजलेली दिसेल. मला म्हटलं की SGS मॉलमध्ये थोडे सेल लागलेले आहेत, तिथनं आम्ही हे क्लाइम्बिंग क्लॅन आणि टॉम हिल फिगरचे शूज विकत घेतलेले आहेत. त्याची किंमत तशी काहीतरी 10,000 समथिंग काहीतरी आहे, पण आम्हाला याच्यावर 30% डिस्काउंट मिळाल्यामुळं आणि अजून थोडं काहीतरी त्यांच्या ह्याच्यामुळं थोडासा डिस्काउंट मिळाला, तर 6,500 पर्यंत आम्हाला हे पडलेले आहेत. स्पेशली मला हा टॉम हिल फिगरचा खूप आवडला, कारण हा खूप लाईट वेट आहे आणि ह्याची सोल पण बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे मला बॉईजच्या, खरं सांगते मी, मला बॉईजच्या शूज मधलं वगैरे जास्त काही कळत नाही, पण जर मला इतके छान वाटत असतील तर ऑफकोर्स ते छानच असतील. आणि हा थोडासा त्याच्यापेक्षा वेट आहे ह्याला, पण इट्स ओके, खूप छान आहे. ह्याची सोल पण खूप सुंदर आहे. आणि सगळ्यात स्पेशल अशी आमची खरेदी झाली ते म्हणजे ह्या अरमानीच्या घड्याळाची. आमच्या ह्यांना, खरं सांगते, आमच्या ह्यांना वॉचेसची इतकी आवड आहे, त्यांच्याकडे एवढे वॉच आहेत. मी एखाद दिवशी त्यांचं पूर्ण वॉच कलेक्शन तुम्हाला दाखवते. तर हे घड्याळ, तसं मला खरं सांगू ह्याची प्राइस माहित नाही, पण आम्हाला 10,000ला पडलेलं आहे हे घड्याळ. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे विथ डिस्काउंट आहे, म्हणजे 30 का 50% काहीतरी डिस्काउंटवर हे मिळालेले आहे. आणि एवढं डिस्काउंट असून सुद्धा ते आम्हाला 10,000ला पडलंय. बॉईजच्या घड्याळाचं मला कळत नाही, पण मला आय होप तो तुम्हाला कळेल. खूप सुंदर आहे, पण त्याचं इतकं छान प्रीमियम दिसतंय ना, ते खूपच सुंदर आहे. मी ह्याचा एकदम क्लोज फोटो तुमच्याबरोबर शेअर करेन. खरं तर क्लोअर सेंटरमधनं आणि SGS मॉलमधनं मी अजून भरपूर काही शॉपिंग केलेली आहे, पण ही सगळी शॉपिंग मी तुमच्या बरोबर नंतर शेअर करणार आहे, कारण ती शॉपिंग मी का केली आहे हेही खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे मी तुमच्याशी नेक्स्ट टाइम शेअर करणार आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ मी मरमेडचा ड्रेस कसा बनवणार आहे याच्यावर असणार आहे. करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी ही शॉपिंग खूप इंटरेस्टिंग वाटली असेल आणि मी जी तुम्हाला लेन तुमच्याशी शेअर केलेली आहे तीही तुम्हाला खूप आवडली असेल. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.